नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा टीईटी एक्झामिनेशनसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP वर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून कंप्लीट सिलेबस जो आहे CDPचा आपला कव्हर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सिरीज खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच यासाठी आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली क्लासेस आहे, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, MCQs आहे. कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे आणि फक्त एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस 2000 रुपये आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. आपण क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत आणि क्वेश्चन आहे, मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसते? ठीक आहे. सो चाइल्ड जो आहे सेल्फ सेंटर्ड कोणत्या टप्प्यात दिसतो? ए सुरुवातीचे बालपण, बी कुमार वय, सी वयात येण्याचा मधला टप्पा आणि डी आहे अर्भका अवस्था म्हणजे इन्फॅन्सी. ओके, सो सेल्फ सेंटर्ड आपल्याला बालक कधी दिसून येतं तर जेव्हा अर्ली चाइल्डहुड मध्ये बालक असतं त्यावेळी आपल्याला तो आत्मकेंद्री विचार त्याचे दिसतात. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट आहे दीर्घकालीन स्मृती यातून येते. ए वाचून, लर्निंग बाय रीडिंग म्हणजे वाचून शिकण्यामुळे आपलं दीर्घकालीन स्मृती राहते, लॉंग टर्म मेमरी राहते. बी ऐकून शिकणे, सी आहे बहुसंवेदनक्षम अवयवांचा योग योगातून शिकते, की ऑप्शन डी कल्पना करण्याद्वारे शिकणे. आता बघा काय करायचं आहे, दीर्घकालीन स्मृती कशा पद्धतीने वाढेल जेव्हा तो काय करेल, बहुसंवेदनक्षम अवयवांचा उपयोग करून जेव्हा तो शिकतो म्हणजे ऐकतो आणि ऑब्झर्व पण करतो. सो अशा वेळी जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळी लॉंग टर्म मध्ये आपल्याला त्या गोष्टी काय राहतात, दीर्घकालीन आठवणीत राहतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल केंद्रित पद्धतीमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकाने कोणती सावधगिरी बाळगावी? एक तर शिक्षकासाठी हे विचारलेलं आहे की जेव्हा आपण चाइल्ड सेंटर्ड पद्धतीमध्ये व्याख्यान जेव्हा घेतो, लेक्चर पद्धत आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड जर आपण वापर करीत आहोत तर अशा वेळी शिक्षकाने काय करावे? ए प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग, व्यवस्था आणि उपाययोजनांचे आयोजन व व्यवस्था करण्यात विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेणे. बी आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्यास स्वतंत्र देणे. सी आहे विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक आयोजन करणे, की डी वरीलपैकी सर्व. सो जेव्हा आपण चाइल्ड सेंटर्ड मेथड मध्ये लेक्चर मेथड आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड वापरतो, अशा वेळी आपण प्रात्यक्षिक करून बघणार, त्याचं आपण उपयोजन म्हणजे व्यवस्था करणार, विद्यार्थी त्यामध्ये सक्रिय ऍक्टिव्ह असेल, विद्यार्थ्यांना स्वतःचं ओपिनियन मांडण्याचं यामध्ये स्वातंत्र्य असेल आणि प्रत्येक हे जे पर्टिक्युलर प्रोसेस चालणार आहे स्टेप बाय स्टेप चालणार आहे. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्व हे आपलं काय आहे, अत्यंत योग्य उत्तर आहे. ओके, सो समोर आपण जाऊया. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, मुलांचे थेट अनुभव याच्याशी संबंधित आहे. ए फेरफटका, बी पर्यावरणीय परस्पर संवाद, सी प्रयोगांचे प्रात्यक्षिक, की डी वरीलपैकी सर्व. ठीक आहे. सो डायरेक्ट एक्सपिरियन्स विचारलेला आहे मुलांचं, तर नक्कीच हे सगळंच ठीक आहे. सो पर्यावरणीय संवादातून त्यांना माहिती मिळणार, प्रयोगातून ते ऑब्झर्वेशन जे आहे त्याला फेरफटका म्हटलेला आहे. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्वांमधून मुलांना काय मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. जर एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्व कमजोर असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये कमजोर व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माची शक्यता असते, याचं कारण असे आहे काय, म्हणजे जर बघा, जर समजा शिक्षक कमजोर आहे तर विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यावर कोणतं म्हणजे इम्पॅक्ट पडू शकतं? ए विद्यार्थी हे शिक्षकांच्या वर्तनाचं लघुरूप आहे, बी विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या वर्तनांचं अनुकरण करतात, सी आहे विद्यार्थी विकासाच्या टप्प्यातून जात असतात आणि डी आहे विद्यार्थ्याला शिक्षकाप्रमाणे वागल्यामुळे प्रोत्साहन मिळते. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे की विद्यार्थी जो आहे तो शिक्षकांच्या वर्तनांचं अनुकरण करतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या स्कूल कॉलेजमध्ये असेल तर नक्कीच
तिथे असलेली शिक्षिका किंवा शिक्षक आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा, ते कशा प्रकारे बोलतात, वागतात आहे ना, किती पोलाइटली ते बिहेव करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करीत असतात, कुठे ना कुठे प्रभावित करीत असतात. त्यामुळे एका शिक्षकाचं व्यक्तिमत्वाचं सुद्धा परिणाम विद्यार्थ्यांवर होताना आपल्याला दिसून येतं. यामुळे इथे ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामान्यतः बालकेंद्रित शिकविण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका आहे. सो जर आपण चाइल्ड सेंटर्ड मेथडचा उपयोग केलेलं तर यामध्ये ॲज अ टीचर काय भूमिका असतं? ए, समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करणे. बी, मुलांसाठी शक्य सामग्री आणि संसाधने एकत्रित करणे. सी, मुलांच्या त्यांच्या गृहितांची मांडणी करण्यास मदत करणे. आणि डी, वरीलपैकी सर्व. आता बघा, चाइल्ड सेंटर्ड मेथड विषयी शिक्षकाने काय करायला हवं, ठीक आहे. सो शिक्षकाने समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करावी, एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन स्टुडंटला द्यायला हवी. मुलांना त्या प्रॉब्लेम संबंधित सोर्सेस कलेक्ट करायला किंवा ते परिस्थिती देऊन त्याला सॉल्व्ह करायला सांगावी. त्या संबंधित ते काय सोल्युशन देणार हे सुद्धा बघावं. हायपोथेसिस हे एक प्रकारचं संभावित विधान असते आणि असं विधान करण्यात त्यांना एनकरेज करायला हवं. त्यामुळे या ठिकाणी ऑल ऑफ अबव आपलं आन्सर आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. जेव्हा आपल्या वर्गात एक लाजाळू आणि सामाजिक दृष्ट्या चिंतित मुले बसलेली असेल तेव्हा आपण त्याबद्दल काय विचार कराल? ऑप्शन ए, हे मुलं चांगल्या स्वभावाचे आहे. आता बघा, जर लाजाळू आहे आणि सामाजिक दृष्ट्या खूप जास्त असं चिंतित असणारा जर विद्यार्थी आपल्या क्लासरूम मध्ये आहे तर तुम्ही काय कराल? ठीक आहे, ए, हे चांगल्या स्वभावाचं आहे असं आपण म्हणूया. बी आहे, हे मूल भावनिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. सी, हे मूल अनुशासन आणि आज्ञाधारक आहे. आणि डी आहे, हे मूल गंभीर आणि अभ्यासू आहे असं आपण म्हणणार. आता बघा, या ठिकाणी काय आहे, विद्यार्थी लाजाळू आणि सामाजिक दृष्ट्या चिंतित आहे. ठीक आहे. सो अशा वेळी नक्कीच आपण काय म्हणू शकतो, की हे मूल जे आहे भावनिक दृष्ट्या अस्वस्थ आहे ना. सो अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी इथे आपल्याला आपलं योग्य उत्तर दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, सहज भावाचे शैक्षणिक महत्व यात आहे. सो आपण बघतो एज्युकेशनल सहज भाव, ठीक आहे. ए, प्रेरणेतून येणार, ठीक आहे. बी, आवड निर्माण करणे. सी, सर्जनशीलता वाढवणे. की डी, वरीलपैकी सर्व. सो वरीलपैकी सहज भाव म्हणजे काय? ठीक आहे, सहज भाव म्हणजे काय? एक प्रकारचं एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला काय मिळतं, मोटिवेशन मिळतं किंवा नवीन काहीतरी त्यातून निर्माण करा किंवा क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्याला सहज भाव असं शैक्षणिक महत्व आपल्याला सहज भावाचं दिसून येतं. नेक्स्ट आहे, प्रक्रियाद्वारे व्यक्ती आपल्या शारीरिक आणि मानसिक संतुलनामध्ये समतोल आणतो. ठीक आहे. सो ए, वेळेची नियोजनातून तो समतोल साधणार. बी, समायोजन यंत्रणेच्या माध्यमातून. सी, होमिओऑस्टिक मधून. की डी, प्रतिक्रिया निर्मितीतून. सो एक व्यक्ती जी आहे शारीरिक आणि मानसिक संतुलन कधी आणेल, जेव्हा तो काय करणार, नियोजन करेल. ठीक आहे. सो प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामिनेशन मध्ये सुद्धा जर आपल्याला एक्झामिनेशन टार्गेट करायचं आहे तर याला सुद्धा प्लॅनिंगची आवश्यकता आहे. ठीक आहे. सो समोर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोगांडा अवस्थेतील क्वेश्चन आहे, पोगांडा अवस्थेसाठी कोणते विधान योग्य आहे, खरे आहे? सो ॲडल्सन आपण बघतो. ए, पोगांडा अवस्था ही सामान्यपणे किशोर वयाशी संबंधित असते. बी, पोगांडा अवस्थेत शेवट आणि प्रौढत्वाची सुरुवात हे देश आणि कार्य गणित वेगवेगळे असतात. सी, पोगांडा अवस्थेत लिंग, अवयव, उंची, वजन आणि स्नायूंची वस्तुमान तसेच मेंदूंमधील बदल प्रामुख्याने होतात. की डी, वरीलपैकी सर्व. सो पोगांडा अवस्थेमध्ये काय होतं, ह्या सगळेच चेंजेस होत असतात. म्हणजे पोगांडा अवस्था ही किशोर वयीन संबंधित संकल्पना आहे. यामध्ये आपलं उंची, वय हे सगळं जे आहे ते वाढत असते. म्हणजे पोगांडा अवस्थेतून जेव्हा विद्यार्थी निघणार तेव्हा तो प्रौढत्व, अडल्ट याकडे तो वळत असतो. समोरचा प्रश्न आहे, मानसिक विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यातील पहिले सामान्य पाऊल काय? ठीक आहे. मानसिक विकृत किंवा विकार असलेले. ए, हस्तक्षेप करण्याची गरज लक्षात घेणे आणि जवळीक निर्माण करणे त्यांच्याशी. बी, योग्य तो वेळ त्यांना देणे आणि लक्षपूर्वक त्यांचं ऐकूनही घेणे. सी,
त्या व्यक्तीस समस्या ओळखून तिचे स्पष्टीकरण देण्यास त्यांना मदत करणे की डी वरीलपैकी सर्व. आता बघा इथे सरळ प्रश्न आहे मानसिक विकार. मानसिक विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मदत कशा प्रकारे करू, तर त्यांच्याशी जवळीक साधू. ठीक आहे, त्यांचं जर काही म्हणणं आहे त्यांना वेळ देणार, त्यांचं ऐकून घेणार आहे ना. त्यांना जर काही समस्या आहे तर ते जाणून घेऊन त्यांना त्या संबंधित मदत करणे, हे काय आहे आपलं पहिलं स्टेप आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व आपलं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, अपंगत्व असणारे मुलं शाळेत पहिला क्रमांक मिळवित येत असेल तर शिक्षकाने त्यासाठी विशेष शाळेची शिफारस करावी. इतर विद्यार्थ्यांपासून त्यांना वेगळे ठेवावे, वेगळे करावे. सी आहे सहयोगी योजना विकसित करण्यासाठी पालकाशी चर्चा करावे की डी प्रवेश चाचणी घ्यावी. सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्विसली सी आहे. जर अपंगत्व असणारा मूल पहिला क्रमांक मिळवित आहे तर त्याला काय करावे, सहयोगी योजना विकसित करावी, कोलॅबोरेटिव्ह प्लॅन करावं आणि यासाठी त्यांचे जे पालक आहे यांच्या पालकांशी संवाद साधावा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते एक शिकविण्याच्या प्रक्रियेसह संबंधित नाही. ए परस्पर संवाद प्रक्रिया, बी व्यावसायिक प्रक्रिया, सी सतत प्रक्रिया की डी यापैकी कोणतेही नाही. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, शिकविण्याच्या प्रक्रियेत संबंधित नाही, तर यापैकी कोणतेही नाही. कारण बघा एक शिकविण्यामध्ये परस्पर संवाद असतं, इंटरॅक्शन असतं, यामध्ये व्यावसायिक प्रक्रिया असते म्हणजे एक प्रोफेशनल लाईफ असतं आणि शिकणे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही. समोरचा आपला प्रश्न आहे, मन आणि मनोविकाराची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आली. ए बिहेवियर थेअरी म्हणतो आपण, त्यातून आली म्हणजे वर्तणूक सिद्धांतातून मन आणि मनोविकासाची संकल्पना आलेली आहे. बी मानसशास्त्रीय सिद्धांतातून मन आणि मनोविकाराची संकल्पना उदयाला आली की सी जैविक सिद्धांतातून की डी संज्ञानात्मक सिद्धांतातून. सो मन आणि मनोविकार जे आहे ते सायकोलॉजिकल थेअरीतून आलेली आहे, मानसशास्त्रीय सिद्धांतातून या संकल्पनेचा जन्म किंवा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. समोरचा प्रश्न आहे की पियाजेंच्या किती टप्पे सांगितलेला आहे. सो जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची थेअरी दिलेली आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे. सो याचे स्टेजेस त्यांनी सांगितलेले आहे. किती, तर बघा ऑप्शन ए 7 टप्पे, बी 6 टप्पे, ऑप्शन सी 4 टप्पे की ऑप्शन डी 2 टप्पे. सो जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये एकूण 4 टप्पे सांगितलेले आहे, एकूण 4 फेजेस सांगितलेले आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायकोलॉजी पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली कुठे किंवा कोणी. ए फ्रान्सिस गॅल्टन, बी डॉक्टर सिगमंड फ्राइड, बी आहे विल्हेम वल्डल, सी आहे डेफोर्ड बेनेट. सो सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा आपल्याला दिसून येते की विल्हेम वल्टलद्वारे स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपलं सी आहे. चला, हे एक सिच्युएशन आहे, तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांसोबत अंध विद्यार्थ्यास शिकवण्याची संधी मिळाली तर आपण कसं वागणूक करणार. ठीक आहे, ए इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकेल म्हणून त्यांच्याकडे अधिक लक्ष देणार नाही, ऑप्शन ए आहे. बी सहानुभूती दाखवणार आपण की सी तुम्ही विचार कराल की त्यांच्या नशिबी अंधत्व असल्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही की डी त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत आसन तयार करून त्यांना स्थान संदेश ग्राहक लहरींवर शिकवण्याचा प्रयत्न करा. सो ऑप्शन डी यासाठी योग्य उत्तर आहे. त्यांना पहिल्या रांगेत बसून आपण काय करणार आहोत, त्यांना संदेश वाहन लहरीचा प्रयोग करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.